आणि महत्त्वाची बातमी आहे, बीआरएसच्या नेत्या के कविता यांना दिलासा मिळालेला नाही। दिल्लीत राऊज यांनी कोर्टानं कविता यांचा जामीन अर्ज आता फेटाळला आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कविता यांना आता सहभागी होता येणार नाहीये। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीआरएसला हा मोठा झटका मानला जातोय। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। संदीप, अगदी बरोबर आहे। खरं तर दिल्लीतल्या दारू घोटाळ्या प्रकरणी दिल्ली सरकारमधल्या अनेक नेत्यांना अटक झाली होती, मात्र दिल्लीच्या बाहेरची पहिलीच अटक होती बीआरएस नेत्या के कविता यांची। आणि त्यांना अटक केल्यानंतर खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे प्रचारामध्ये त्या उतरतील असे सांगितलं जात होतं, मात्र काही वेळापूर्वी राहुल रेव्हेन्यू कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे। त्यामुळे आताही त्यांचं जे वास्तव्य असणार आहे ते तिहार जेलमध्येच असणार आहे। संजय सिंह यांची सुटका झाल्यामुळे ही कविता यांना देखील जामीन मिळेल का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती, मात्र सध्या सत्येंद्र जैन असतील, मनीष सिसोदिया असतील, के कविता असतील आणि अरविंद केजरीवाल हे चौघही सध्या तिहार जेलमध्ये आहेत आणि फक्त संजय सिंह यांची सुटका झालेली आहे। मात्र बीआरएसला हा एक मोठा दणकाच म्हणावा लागेल। बरोबर आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीआरएसला आता मोठा हा झटका। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदीप।